आस्क वृद्धाश्रम अनाथाश्रम या जागेवर मिळतो. आपण सगळे बेवारस आजी आजोबांना सांभाळतो. ज्यांना कोणी नाही अशांना आपल्याकडे सध्या हे दिसतात तुम्हाला हे आजी आजोबा सध्या व्यायाम करत आहेत. ए चला चला पटपट पटपट वाकला का कशाला? यार वाकतेला काय कचरा उचलायची सवय अजून गेली नाही का रे? ठेवलं काय खिशामध्ये त्यानं उचलून? ते का खाली पडलेली रस्सी भंगारवाची सवय लागली पहिल्यापासून. चला 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 राहू राहू मारा पट 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 पट. नीट व्हायचं नाही का तुम्हाला? मित्र अशा प्रकारे आपले बेवारस आजी आजोबा आजी तर वरती आहेत पण आजोबा खालती आहेत. हे राऊंड मारत आहेत सध्या. तर मित्र या जागेवरती आजी आजोबांना सांभाळण्यासाठी हे ऑलरेडी सगळे जे आहेत ना हे ट्रेचरवरती आलेले आहेत. आपल्याकडे जे आलेले आहेत ते ससून हॉस्पिटलमार्फत आलेले आहेत. आपल्याकडे जे आजी आजोबा आलेले आहेत ते पूर्णपणे पोलिसांमार्फत आलेले आहेत. या जागेवरती आपण 20 आजी आजोबांना एकंदरीत आपण सांभाळतो. या जागेवरती सांभाळत असताना आम्हाला लागणारा जे वस्तू आहेत ते आहेत अन्नदान आहे. या जागेवरती लागणारे वस्तू जे आहेत ते आम्हाला वस्त्रदान आहे आणि आर्थिक दान देखील मित्र. कारण की ही आपली ज्या पाठीशी तुम्हाला जी बिल्डिंग दिसते ना हे पूर्णपणे भाडेतत्वावरती आहे. भाडेतत्व आपण याला प्रत्येक महिन्याला भाडे पेड करत असतो. आणि आजी आजोबांना लागणारा अन्नधान्य आहे, आजी आजोबांना लागणारा कपडे आहेत आणि बिल्डिंगला देण्यासाठी भाडं लागतं मित्र. तर या जागेवरती मी दानशूरांना विनंती करणार आहे की आपण जास्तीत जास्त आम्हाला आर्थिक दान देऊन सहकार्य करा, अन्नदान देऊन सहकार्य करा हे तुम्हाला विनंती करतो. गजो मागं फिर. अरे वार पाट्टोश्या हा आता कशी तब्येत आहे? ए अरे ते तिकडे कशाला गेलाय? ती कुत्रा चावल की तिकडं? ते बघा एक जण आमचा बघा तिकडं पलीकडे गेला. सांगितलेला व्यायामाच्या प्रमाणे नेहमी दुसऱ्या प्रकारचे व्यायाम करत असतो तो. या परत फिरा. ए तू का थांबला रे बाबा? ह्या बेंगलोरचा आहे, बेवारस आहे. हा पूर्णपणे याला चालता येत नव्हतं. हा उखंड्यावरती जगत होता. याच्या पायामध्ये दाखव तुझा पाय. एक मिनिट रुक. हा पूर्णपणे याची जखम भरून आलेली आहे. ह्या जखमेमध्ये पूर्वी आळ्या होत्या, आळ्या. आणि याला चालता फिरता काही येत नव्हतं. तर तो आता पूर्णपणे ट्रेचरवर आला होता. तो पूर्णपणे नीट झाला आहे. चल राऊंड मार बाबा. तब्येत कशी आहे तुमची आता? हा बरी. नाव काय तुमचं? हा गोपाळ. फक्त गोपाळ? वडील? गोपाळ हातगे. गोपाळ बबन हातगे. गोपाळ बदन हातगे. बबन. बबन हा दगे. हो. अच्छा, कुठं राहायला तुम्ही? आम्ही इथे चव्हाणनगर. चव्हाणनगर कुठं आलं हे? धनकवडी. धनकवडीचे आहे का? मित्र सहकार नगर पोलिसांमार्फत आपल्याकडे आलेले आहेत. आज रोजी त्यांना चालता येत नव्हतं. ते आज वॉकरवरती छान असे चालतात. बाबा नाव काय तुमचं? पांडुरंग ज्ञानू पाटील. पांडुरंग ज्ञानू पाटील. ज्ञानू पाटील. पांडुरंग ज्ञानू पाटील. पांडुरंग कसं आहे? बरं आहे का? बाकी बरं आहे का? हाय ठीक आहे. खुश आहे ना? खुश आहे. राहायला कुठं तुम्ही? राहणार होतो. राहणार होतो पण कुठल्या राहणार होते? मळ्यात आपल्या घरात. घरात मळ्यात. पण कुठले तुम्ही? मी लाटवडते. कुठं आलं ते? वडगाव खालतो. अहो 7 जिल्हा काय? पांडुरंग ज्ञानू पाटील. जिल्हा कोल्हापूर तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. हा जिल्हापूरचे कोल्हापूरचे आहेत मित्र. हे आपल्याकडे देखील आलेले आहेत. हे जेव्हा आले होते त्यावेळेस यांना चालता येत नव्हतं, फिरता येत नव्हतं. ट्रेचरवरती आले होते. हे बाबा आज रोजी आपल्याकडे ट्रेचरच्यावरती वॉकरवरती व्यायाम करतात मित्र. तर या जागेवरती तुम्ही आम्हाला जास्तीत जास्त सहकार्य करा मित्र. आणि आजी आजोबांसाठी लागणारे कपडे, लागणारे अन्नदान आणि आम्हाला लागणारे ते आर्थिक दान पैशाच्या माध्यमामधून असलेले तर मित्र जास्तीत जास्त आपण सहकार्य करा. आणि हा व्हिडिओ आज आपल्याकडे जेवढेही तुम्ही आता खाली पाहिले व्यायाम करताना हे पूर्णपणे ट्रेचरवरती आपल्याकडे आले होते. आज हे आपल्याकडे वॉकरवरती चालत आहेत मित्र. या जागेवरती असलेली ही आमचे आस्क वृद्धाश्रमचे अनाथ आश्रमचे ही जादू आहे. थँक्यू.